नमस्कार मित्रांनो, रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन या पुस्तकाचं दुसरं प्रकरण, बॅबिलॉनचा धनाढ्य माणूस. चला तर मग बघूया आणि ऐकूया बॅबिलॉनचा धनाढ्य माणूस. जुन्या बॅबिलॉन शहरामध्ये आर्केट नावाची एक धनाढ्य व्यक्ती राहत असे. त्याच्याकडील बेसुमार संपत्तीमुळे तो सर्वदूर परिचित होता. त्याचबरोबर त्याच्या उदार स्वभावामुळेही तो नावाजला जाई. तो सढळ हाताने दान धर्म करायचा आणि तेवढ्याच मोकळ्या हाताने कुटुंबासाठीही पैसे खर्च करी. त्याच्या उदारतेमुळे आणि मनमिळावू वृत्तीमुळे सर्वजण त्याचा आदर करीत असत. तथापि तो ज्या प्रमाणात पैसे खर्च करी त्याच्या कितीतरी पटीने दरवर्षी त्याच्या संपत्तीत भरच पडत असे. एकदा त्याचे काही बालमित्र त्याला भेटायला आले आणि त्याला विचारू लागले, आर्केड, आपल्या सर्व मित्रांमध्ये तू खरंच नशीबवान ठरलास. आम्ही सर्वजण केवळ चांगले जीवन जगण्यासाठी धडपडत आहोत, तेव्हा तू मात्र संपूर्ण बॅबिलॉनमध्ये धनाढ्य व्यक्ती म्हणून ओळखला जातोस. जेव्हा आम्ही कुटुंबासाठी पुरेसे अन्नधान्य आणि बऱ्यापैकी कपड्या लत्त्याची जमवाजमव करण्यात समाधानी आहोत, तेव्हा तू मात्र उंची कपडे आणि उत्तम दर्जाचे अन्न तुझ्या कुटुंबाला पुरवू शकतोस. तुला आठवतंय, आपण सगळे सारखेच होतो. आपण एकाच शाळेत शिकलो, एकाच मैदानावर सोबत खेळलो. तेव्हा तर तू आमच्यापेक्षा कधीच पुढे नव्हतास. ना खेळात ना अभ्यासात. गेल्या काही वर्षामध्ये आमच्यापेक्षा तू काही फार सन्माननीय नागरिक होतास असंही नाही. आमच्या माहितीप्रमाणे ना तर तू फार कष्टाळू होतास, ना अति प्रामाणिकपणे काम केलंस. तरीही सुदैवाने आमच्यापेक्षा अधिक सुख तुझ्याच वाटेला का यावं? त्यावर आर्केड म्हणाला, जर तुम्ही केवळ तुमच्या जगण्यापुरतंच कमावत असाल आणि जास्तीची संपत्ती जमवू शकले नाही, त्याचे कारण संपत्तीची इमारत उभी करायचे नियम तुम्ही शिकले नाहीत, किंवा मी असं म्हणेल की आपल्या आजूबाजूला तुम्ही निरीक्षण केलं नाही. तुम्ही त्यात सपेशल नापास झालात. लक्ष्मी अतिशय चंचल असते. ती एकाकडे फार काळ टिकत नाही. त्यापेक्षा मी असं म्हणेन की जिथे कष्ट न करता पैसे येतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो अभिशाप ठरतो. त्याचा विनाश अटळ असतो. म्हणजे फुकटचा पैसा मिळाला की व्यक्तीची वृत्ती बदलते. मग तो पैसा वेगाने संपायला कितीसा वेळ लागणार आणि मग शेवटी पैसा संपतो. चैनीत जगण्याची सवय लागलेली असते. पैशाच्या गबाडामुळे इच्छा अपेक्षा पराकुटीच्या वाढतात आणि मग त्यात आपण जगण्याचा आनंदच हरवून बसतो. काही लोक असेही असतात की ज्यांच्याकडे पैशाचे घबाड असून देखील ते पराकुटीचे कंजूस बनून संपत्ती टिकवण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्यात पुन्हा पैसा कमावण्याची कुवत नाही अशी त्यांना जाणीव झालेली असते. अशा लोकांना चोरी दरोड्याच्या भीतीने ग्रासलेलं असतं आणि पैसा असूनही हे लोक दरिद्री जीवन जगत असतात. या दोन्ही प्रकारच्या लोकांव्यतिरिक्त देखील असे काही लोक असतात जे कष्ट न करता मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करत त्यात वाढ करतात आणि सुखासमाधानाने आयुष्य व्यतीत करतात. परंतु अशा लोकांची संख्या अगदी नगण्य असते. अशा लोकांना मी स्वतः प्रत्यक्ष कधी भेटलो नाही, पण त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे. तुम्ही जर तुमच्या अवतीभोवती बघितलं तर तुम्हाला असे काही लोक दिसतील ज्यांना अचानक घबाड मिळाला आहे. त्यांना बघून तुम्हाला मी सांगतो ते पटेल. आर्केडच्या मित्रांनी मान डोलावली. त्यांना मनोमन तो जे सांगत होता ते पटलेच, कारण अशा काही लोकांना ते ओळखत होते ज्यांना वडिलोपार्जित संपत्ती काहीही कष्ट न करता मिळाली होती. आणि आर्केड सांगतो ते अगदी खरे होते. असे लोक एकतर पैशाची उधळमाधळ करणारे तरी असतात किंवा कंजूस तरी. मग त्याने एवढी संपत्ती कशी जमा केली असेल? सगळ्यांनी आर्केडला आग्रह केला की संपत्ती कमावण्याचे त्याने अनुभव सांगावेत. आर्केड म्हणाला, मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा मी
आजूबाजूला आनंदी आणि समाधानी लोक बघायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पैशाने आनंद मिळवता येतो. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही आनंद देखील विकत घेऊ शकता. संपत्ती ही एक प्रकारची शक्तीच आहे, ज्यामुळे हवा असलेल्या वस्तू सहजपणे मिळवता येतात. संपत्ती प्राप्त झाल्यास तुम्ही तुमच्या घराला उंची फर्निचरने सजवू शकता, दूरदेशी समुद्र सफरीवर जाऊ शकता, विविध देशांमधील स्वादिष्ट मिष्टान्नाची मेजवानी तुम्ही करू शकता. एखाद्या निष्णात सोनाराकडून तुम्ही उत्तम रत्नजडित सोन्याचा दागिना खरेदी करू शकता. कितीतरी गोष्टी तुमच्याकडे पैसा असल्यास तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला आनंद देणाऱ्या, मनाला समाधान देणाऱ्या वस्तू खरेदी करण्याची कुवत पैशांमुळे तुमच्यात येते. हे सगळं जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघत होतो, त्याच वेळी मी मनाशी निर्धार केला की जगातील सगळी पैशाने मिळणारी सुख मी मिळवेल. मी नुसतीच बघ्याची भूमिका घेणार नाही. लोकांना मौज मजा करताना ईर्षेने दुरून बघणार नाही. मी साधारण दर्जाचे कपडे परिधान करणार नाही. मी स्वतःची तुलना गरिबांशी करणार नाही. या उलट मी जगातील सगळी सुख ज्याच्यासमोर हात जोडून उभी राहतील असा माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. मी ती पात्रता माझ्यात निर्माण करेन. तुम्ही सगळेच मला लहानपणापासून ओळखता. मी एका नम्र व्यापाऱ्याचा साधारण मुलगा आहे. आमचं कुटुंब एवढं मोठं होतं की वडिलोपार्जित जमीन जुमला माझ्या वाट्याला येणार नव्हता. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही श्रीमंत कधीच नव्हतो. मला ते मान्यच आहे. पण माझी इच्छाशक्ती प्रचंड दांडगी होती. माझ्या आत एक शक्ती माझा ताबा घेत होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की मला हवं ते मिळवण्यासाठी मला सर्वप्रथम संपत्ती कशी मिळवतात याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्या काळी आपल्या सर्वांकडेच भरपूर वेळ होता. परंतु आता तुमच्यापैकी प्रत्येकाच्या हातातून श्रीमंत होण्याची संधी आणि वेळ निघून गेली आहे. तुम्ही स्वतःकडे बघा, स्वतःचाच विचार करा. ज्याचा तुम्हाला अभिमान वाटावा असे काहीही तुम्ही मिळवू शकला नाहीत, तरी तुमचे चांगले कुटुंब ही तुमची जमेची बाजू आहे. कोणत्याही शिक्षकाने आपल्याला हे शिकवलं नाही की शिक्षण हे 2 प्रकारचं असतं. जे आपल्याला शाळेत शिकवलं जातं ते, आणि जे कधी शाळेत शिकवलं गेलं नाही तेही. जेव्हा माझ्या लक्षात आले मला दुसऱ्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे, तेव्हाच मी निश्चय केला की संपत्ती मिळवण्याचे मार्ग मी शोधून काढेन. आणि एकदा मला ती कशी कमवायची हे समजलं की त्यानंतर मी अगदी तसाच वागून माझं इच्छित ध्येय साध्य करेन. या संदर्भात तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. बघा, तुम्हाला पटतंय का? जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो तेव्हा आपण मौज मजा करत आनंदाने दिवस घालवतो. पण आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे दुःखाचा अंधार आपल्या आयुष्यात कधी ना कधी येणार आहेच. एक दिवस आपण सगळेच मृत्यू पंथाला लागणार असतो. मला दस्तऐवज खात्यात नोकरी मिळाली तेव्हा दररोज मी तासनतास काम करायचो. मातीची लिपी, अक्षरे, कायदे लिहिलेले फलक बनवण्याचे माझे काम होते. मी खूप कष्ट केले. कित्येक दिवस, कित्येक महिने मी गुरांसारखे राबत होतो, कारण मला खूप पैसे कमवायचे होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे एकही नाणे शिल्लक राहत नाही. माझे सगळे पैसे घरातच संपून जायचे. किराणा, कपडे, देवासाठीचे अर्पण द्रव्य, या सगळ्यामध्ये माझे पैसे कसे संपायचे ते मला आता आठवत सुद्धा नाही. पैसे उरतच नव्हते. पण माझ्या निश्चयाने माझी पाठ सोडली नाही. एके दिवशी एक अल्गामिश नावाचा सावकार आमच्या खात्याच्या मुख्याधिकाऱ्याकडे आला. त्याला कायदा नंबर 9ची प्रत तातडीने करून पाहिजे होती. तो मला म्हणाला, जर तू माझे काम 2 दिवसात पूर्ण केले तर मी तुला 2 तांब्याची नाणी जास्त देईल. पण ते काम खूप जिकिरीचे होते, त्यामुळे अल्गामिश येईपर्यंत ते काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचा त्यांना खूप राग आला. मी आपल्या नगरपालाच्या कायद्यामुळे वाचलो. त्या कायद्याप्रमाणे कोणीही कोणाला मारहाण करू शकत नाही. नाहीतर खरंच सांगतो,
मी जर त्याचा गुलाम असतो तर त्याने मला चांगलंच फटकावलं असतं. मी थोडक्यात बचावलो. मला त्याची भीती वाटत नव्हती. तरी थोडा धीर एकवटून त्याला म्हणालो, "अलगामेश, तुम्ही खूप श्रीमंत आहात. मी खरं तर सगळी रात्र जागेन आणि तुमचा कायदा मातीच्या फळ्यावर कोरून देईल. फक्त तुम्ही एवढंच सांगा की श्रीमंत कसं व्हायचं? काय केलं म्हणजे मी श्रीमंत होईल? विश्वास ठेवा, माझं राहिलेलं काम उद्या सकाळपर्यंत पूर्ण करून देईन. पण तुमचे श्रीमंतीचे गमक तेवढे मला सांगा." तो माझ्याकडे स्मित करत म्हणाला, "तू तर अतिशय हुशार आहेस की, परंतु हरकत नाही. तुझे बोलणे म्हणजेच आपल्यातील करार आहे असे समज." त्या दिवशी मी रात्रभर फलकावर अक्षरे कोरत होतो. न झोपल्यामुळे माझी पाठ दुखत होती. पट्टीच्या वासाने डोके भणभणायला लागले. डोळे बंद होऊ लागले होते. तरीही मी हातातले काम करायचे थांबवले नाही. बोलल्याप्रमाणे सकाळीच अलगामेश आला तेव्हा त्याचा फलक तयार होता. "आता तू दिलेले शब्द पाळ," मी त्याला म्हणालो. "मुला, कराराप्रमाणे तू माझं काम पूर्ण केलंस." तो मायेने म्हणाला, "आता मला माझा शब्द पाळावाच लागेल. तुला जे जाणून घ्यायचे आहे ती माहिती मी तुला देईनच. त्याचे कारण मी आता म्हातारा झालोय आणि म्हातारपणी जीभ चांगलीच वळवळत असते. खरं तर तुझ्यासारख्या तरुणांनी वृद्धांकडे सल्ल्यासाठी जायला पाहिजे, सल्ला मागायला पाहिजे. कारण आमच्याकडे अनुभवाचे शहाणपण असते. तुम्हाला वाटते काळ बदलला, आमचे दिवस गेले, त्यामुळे आमचे शहाणपण काही कामाचे नाही. आमच्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. पण लक्षात ठेव, आज तुझ्या डोक्यावर तळपणारा सूर्य तुझ्या बापाच्याही डोक्यावर तळपत होता. त्याही काळात तो होता आणि येणाऱ्या तुझ्या कित्येक पिढ्यांच्या अंतापर्यंत तो सूर्य असेल. त्यामुळे जुन्या पिढीचे शहाणपणही कधीच जुने होत नसते. लक्षात असू दे, एखाद्या विजेच्या कडाडल्यामुळे त्या प्रकाशात आकाश काही वेळापुरतेच झळाळते आणि उल्कापातामुळे तेवढ्या क्षणापुरताच प्रकाश पसरतो. तुम्हा तरुणांचे विचारही तसे क्षणिक, तात्पुरते असतात. विजेचा किंवा उल्कापाताचा प्रकाश खरा आणि चिरस्थायी कधीच नसतो. अनुभवाचे शहाणपण मात्र आकाशातल्या अढळ ताऱ्यांप्रमाणे असते. त्यांचा प्रकाश कधीच कमी होत नाही. तू बघ, अथांग समुद्रातील नावाडीही त्यांच्याकडे बघून आपली दिशा निश्चित करतात की नाही. माझे शब्द लक्षात ठेव. मी जे सांगेल ते माझे अनुभवाचे बोल आहेत. त्यावर तुझा विश्वास नसेल किंवा त्याप्रमाणे वागायला तू तयार नसशील तर तुझी रात्रभराची मेहनत वाया गेली असे समज. क्षणभरच थांबून त्याच्या ओघळलेल्या भुवयांच्या करड्या केसांमधून त्याने माझ्याकडे पाहिले. अगदी मृद आवाजात पण प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला, "माझ्या कमाईचा काही भाग मी माझ्यासाठी खास बाजूला काढून ठेवायचा ठरवलं आणि तोच माझा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. तुलाही धनाढ्य व्यक्ती होण्यासाठी तसेच करायला हवं." एवढे बोलून तो माझ्याकडे एकटक बघत राहिला. त्याची नजर मला भेदून जात होती. पण बोलला मात्र काहीच नाही. एवढंच मी विचारलं, "एखाद्या कफल्लक गुराख्याचे रूपांतर धनाढ्य सावकारात करायला एवढं पुरेसं आहे?" तो उत्तरला, "पण मी जे काही कमावतो ते सगळे माझेच असते नाही का?" मला प्रश्न पडत होते. "अजिबात तसे नाही." "अगदीच तसेही नाही," त्याने समजावले. "मला सांग, तू कपडे घेताना शिंप्याला पैसे देत नाहीस, जोडे शिवण्यासाठी चांभाराला पैसे देत नाहीस, रोजच्या जेवणासाठी तू पैसे मोजत नाहीस. बॅबिलॉन सारख्या शहरात तू खर्चाशिवाय पैशाशिवाय जगू शकतोस. पण तरीही आतापर्यंतच्या
तुझ्या कमाईपैकी किती पैसे सध्या तुझ्याकडे आता आहेत? तू कमावलेल्या संपत्तीपैकी किती संपत्ती तुला आता दाखवता येईल? वेड्या मुला, तू स्वतःला सोडून सगळ्यांना पैसे वाटत आलास. सगळ्यांसाठी गुलामांसारखी चाकरी केलीस. गुलामही असेच तर करतात. 2 जोडी कपडे आणि खायला पोटभर आणणे, याच्या मोबदल्यात ते फक्त कष्टच करीत जातात. त्यांचा मालक त्यांच्या गरजा पुरवतो. असा विचार करून पहा की तुझ्या एकूण कमाईपैकी 1.5 हिस्सा स्वतःसाठी बाजूला काढून ठेवलास तर 10 वर्षात तुझ्याकडे किती पैसे जमतील? जरा हिशोब करून सांग. माझं गणित चांगलंच पक्का आहे. माझी आकडेमोड मला कधीच धोका देणार नाही. मी तत्परतेने सांगितलं, 1 वर्षाच्या कमाई इतके. तुझे उत्तर अर्धेच बरोबर आहे, तो मिश्किलतेने म्हणाला. तुझ्यासाठी ठेवलेले प्रत्येक सोन्याचे नाणे देखील तुझे गुलाम असेल. ते नाणे तुला तांब्याचे नाणे कमवून देईल. आता थोड्या वेळासाठी आपण तांब्याच्या नाण्यांना तुझ्या मिळकतीचे बाळ समजूयात. तुला जर खरोखरच श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर तू जे नाणे वाचवशील त्यापेक्षा तुला कमावता आले पाहिजे. असं केल्यास तुझ्या सोन्याच्या नाण्यात आणखी भर पडेल आणि तुला भरपूर संपत्ती जमवता येईल. तुला वाटत असेल की वायफळ सल्ला देऊन तुझी रात्रभराची मेहनत वाया घालवली, तर मी